बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अखेर समेट झालाय। आज अमिताभ आणि राज पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत। त्यांच्या मनोमिलनाची ही पडद्यामागची कहाणी। तुम अपन को 10-10 मारा, अपन तुमको सिर्फ 2 मारा, पण सॉलिड मारा की नहीं? अमर अकबर एंथनी में डायलॉग है ना, उसने अपन को मारा लेकिन अपन ने उसको सिर्फ 2 मारा, लेकिन सॉलिड मारा की नहीं। अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांची जुळलेली ही नाळ। अमिताभ म्हणजे हिंदी सिनेसृष्टीचा शहंशाह, तर राज ठाकरे म्हणजे राजकारणातला सुपरस्टारच। अमिताभच्या एका डायलॉग डिलिव्हरीवर थिएटरमध्ये आणि राजच्या एकेका शब्दावर जाहीर सभेमध्ये हजारो तरुणांच्या टाळ्या आणि शिट्ट्या पडतात। राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं फोटोबायोग्राफीचं पुस्तक काढलं, तेव्हा अर्थातच प्रकाशन समारंभाला जी मोठी मोठी नामवंत मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती, त्यातलं एक नाव होतं अमिताभ बच्चन, बिग बी। कारण राज ठाकरे हे अमिताभ बच्चन यांचे कट्टर फॅन आहेत। असं म्हणतात की राज ठाकरेंनी आपल्या मुलाचं अमित हे नाव अमिताभच्याच नावावरून ठेवलंय। बाळासाहेब ठाकरेंनी बॉलिवूडशी कायम स्नेहपूर्ण संबंध ठेवले, त्यांचाच कित्ता राज ठाकरेंनीही गिरवला। राज आणि अमिताभ हे नातं एवढं घट्ट होतं की युती सरकारच्या काळात किणी प्रकरणावरून राज वादाच्या भोवऱ्यात सापडले होते, तेव्हा अमिताभ यांच्या घरीच काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची बैठक झाली होती। पण राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि कहाणीमध्ये ट्विस्ट आला। 2008 मध्ये अमिताभ उत्तर प्रदेशचे ब्रँड अँबॅसेडर झाले, तेव्हा मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरताना राज ठाकरेंनी टार्गेट केलं ते बिग बी अमिताभ बच्चन यांनाच। मुंबई महाराष्ट्रानं तुम्हाला मोठं केलं आणि तुम्ही यूपीचे गोडवे गाता, हे चालणार नाही, असं राजनं निक्षून सांगितलं। भोजपुरी सिनेमांना, ह्यांच्या चित्रपटांना सवलती हव्यात मुंबईमध्ये। या बच्चन कुटुंबियांना जे काही करायचं असेल त्यांनी उत्तर प्रदेशचेच आहेत ना, मग उत्तर प्रदेशमध्ये जाऊन यांनी काय करायचं ते करावं। त्यांच्या जाहिराती, त्यांचे चित्रपट जे काय असेल ते उत्तर प्रदेशमध्ये जाऊन करावेत। पण महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही, मी हा अपमान सहन करणार नाही। आणि याच्यापुढे यांचे चित्रपट जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत चित्रपट इथे रिलीज होणार नाही। हा वाद नंतर विकोपाला गेला, एवढा की मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमिताभच्या जुहूच्या बंगल्यावर सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या, पण तरीही बिग बी गप्पच होते। अभिषेक बच्चनच्या द्रोण चित्रपटाच्या वेळी अमिताभच्या पत्नी जया बच्चन यांनी राज ठाकरेंवर टीका करण्याची संधी साधली। यूपी के लोग हैं, हिंदी में बात करना चाहिए, इसलिए हिंदी में बात करना चाहिए और फिल्म भी हिंदी में है। महाराष्ट्र के लोग हम लोगों को माफ कर। तेव्हा गुड्डी बूढ़ी हो गई असा प्रतिटोला राज यांनी लगावला। त्यावरून द्रोणच्या रिलीजला मनसेनं विरोध केल्यानंतर अमिताभ यांनी दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकला। कुछ लोग इस बात से रुष्ट हैं, तो हमने उनसे माफ़ी मांगी है, क्षमा मांगी है और उम्मीद करते हैं कि इस बात को वो समझेंगे। राज ठाकरे विरुद्ध बच्चन फॅमिली यांच्यात वितुष्ट निर्माण झालं असताना अमिताभचं मातोश्रीवरील येणं जाणं मात्र सुरूच होतं, खरं तर वाढलं होतं। उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या कवितांच्या अल्बमचं प्रकाशन अमिताभच्या हस्ते पार पडलं। अमिताभच्या होम प्रोडक्शनच्या बुड्ढा होगा तेरा बाप या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळीही मनसेनं त्यांना पुन्हा एकदा टार्गेट केलं। चित्रपटात परदेशी कलावंतांना वर्क परमिट नसतानाही काम दिलं जात असल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमधील शूटिंग बंद केला होता। तेव्हापासून दोघांमध्ये पुन्हा एकदा सौहार्दपूर्ण संबंधांना सुरुवात झाली। आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, झालं गेलं गंगेला मिळालं असं समजून राज आणि छोरा गंगा किनारेवाला अमिताभ पुन्हा एकदा एकत्र येत आहेत। येत्या 23 डिसेंबरला मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या वर्धापन दिनी राज आणि अमिताभ जाहीरपणे पहिल्यांदाच एकत्र व्यासपीठावर येणार आहेत। मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हा सुवर्णयोग जुळवून आणलाय। 100 वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीशी म्हणून साजरा करतो, त्यावेळेला तुम्ही अमिताभ बच्चन किंवा राजसाहेब ठाकरे किंवा सचिन पिळगावकर ह्या मंडळींना विसरून कसा कार्यक्रम होऊ शकतो? की राजसाहेबांनी कधीही अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली नव्हती। त्यांचं वाक्य असं होतं की अमिताभ बच्चन हे सर्वश्रेष्ठ कलाकार आहेत ह्या देशातले, ह्या जगातले। जर का अमिताभ बच्चनसारख्या मोठ्या कलाकाराला जर का त्यांच्या राज्याबद्दल प्रेम असेल तर मी तर एक छोटा माणूस आहे, मला महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाला प्रेम नसेल का? कब के बिछड़े हुए हम आज यहाँ आके मिले अशी अमिताभची अवस्था असणार आहे, तर बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे
दोस्ताना हमारा असं राज ठाकरे आता गुणगुणत असतील. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है असं म्हणणारे राज ठाकरे आपले सारे मतभेद विसरून अमिताभ बच्चन यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारण आणि कला प्रांतात नवा सिलसिला पाहायला मिळेल असं मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.